मातंग समाजातील माझ्या समाज बांधवांना वस्ताद लहुजी साळवे यांच्याबद्दल माहिती असलंच पाहिजे. आपण गर्वाने, अभिमानाने जे लहुजी बोलतो, त्यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे का? तर चला, आपण आज थोडक्यात त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. क्रांतिगुरु वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणगाव येथे झाला. नारायणगाव मधील पेठेजवळ असलेल्या मांगवाड्यातील एका हिंदू मांग या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहुजी साळवे यांना त्यांच्या पूर्वजांपासूनच शौर्याचा वारसा लाभला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात त्यांचे पूर्वज काम करत होते. लहुजी साळवे यांचे आजोबा हे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत काम करणारे एक अत्यंत एकनिष्ठ मावळे होते. पुरंदर किल्ल्याची संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना राऊत ही पदवी बहाल केली होती. त्यांचाच वारसा घेऊन लहुजी साळवे यांनी तलवारबाजी, दांडपट्टा, बंदूक चालवणे, निशाणबाजी, कुस्ती याच्यामध्ये अत्यंत शक्तिशाली भूमिका घेऊन युद्धकलेतील सर्वच गोष्टींमध्ये लहुजी साळवे निपुण होते. याचं प्रशिक्षण देऊन स्वतंत्र युद्धात सामील झालेल्या तरुणीला जवानांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी तयार करत होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षण या भारतातील अत्यंत मोठ्या संकल्पनेसाठी लहुजी साळवे यांनी खंबीरपणे त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला, त्यांच्या भूमिकेला आधार दिला. त्याचबरोबर वस्ताद लहुजी साळवे यांनी जेव्हा 1822 मध्ये पुण्यातील रास्तापेठ या ठिकाणी तरुणांसाठी स्वातंत्र्य युद्धात सामील होणाऱ्या जवानांसाठी तालमीची सुरुवात केली, तेव्हा हळूहळू पुण्यामध्ये जितके क्रांतिकारक किंवा स्वातंत्र्य युद्धात सामील होणारे जवान होते, ते सर्वच लहुजी साळवे यांच्या आज्ञेखाली त्या तालमीत प्रवेश घेऊ लागले. बाळ गंगाधर टिळक, महात्मा फुले, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके असे अनेक महत्वपूर्ण क्रांतिकारक किंवा बरेच स्वातंत्र्य युद्धात सामील होणारे तरुण लहुजी साळवे यांच्या आज्ञेखाली येऊन प्रशिक्षण घेऊ लागले. भारताच्या स्वातंत्र्य युद्धात ब्रिटिशांच्या विरुद्ध वस्ताद लहुजी साळवे यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती. लहुजी साळवे यांच्या नावापुढे आद्य क्रांतिगुरु असा उल्लेख केला जातो. त्याचं कारण आज आपण बघूया. भारतातील सशस्त्र क्रांतीचे पहिले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि यांचे गुरु वस्ताद लहुजी साळवे हे असल्या कारणाने आद्य क्रांतिगुरु असं लहुजी साळवे यांच्या नावाच्या पुढे उल्लेख केला जातो. लहुजी साळवेंनी भारतात अनेक क्रांतिकारक घडवले. त्यामुळेच त्यांच्या नावापुढे आद्य क्रांती गुरु असा उल्लेख केला जातो.